पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आज काय करावं हे सुचत नव्हतं, कारण की आज मुलीने केली होती डिमांड आणि अहोनीसुद्धा केली होती। मुलीला खायचं होतं ब्रेड पकोडा आणि अहोनं खायचे होते कांदा भजी। मग करायचं काय? मग दोघांची ही डिमांड मी आज अशा पद्धतीने पुरी केली। खाऊन मात्र दोघेही खुश झाले। तर इथे मी ब्रेड घेतलेले आहे। ब्रेड आपल्याला अशा पद्धतीने हे कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी 4 कांदे एकदम पातळ मी उभ्या स्लाइसमध्ये इथे कट करून घेतलेले आहेत। जितके शक्य होतील तितके आपल्याला पातळच कापायचे आहेत आणि त्यानंतर हाताने छान असे चुरून घ्यायचे आहेत, म्हणजे पातळ झालेले हे स्लाइस जे असतात ना ते पूर्णपणे हे वेगवेगळे होतील। कांदा हा छान चुरून झाल्यानंतर यामध्ये काही घालायचे मसाले, तर इथे मी धना जिरा पावडर 1 चमचा घातलेली आहे। तुमच्याकडे जर धना पावडर नसेल तर तुम्ही जिरा पावडर नुसती घातली तरी चालेल। हळद घातलेली आहे अर्धा चमचा। त्यानंतर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे। त्या चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहे। बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे आणि त्यानंतर 4 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे। पाणी न घालताच आपल्याला सुरुवातीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पण पाणी घालताना आपल्याला अगदी थोडं थोडंच घालायचं आहे, पातळ करायचं नाही आहे। आपल्याला हे कांद्याचे मिश्रण जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळ देखील नको आहे। तर तुम्ही इथे बघू शकता बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करायचं आहे आणि त्यानंतर ब्रेडवरती आपल्याला अशा पद्धतीने हे लावून द्यायचं आहे बघा। सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं लावलं ना तर हे खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी लागतात। पूर्ण ब्रेडवरती आपल्याला छान असं कोटिंग तयार करून घ्यायचं आहे, त्यामुळे ना तेलकट होत नाही। पूर्ण ब्रेडला असं छान लावलं ना तर ब्रेड आपले हे तेलकट होत नाही, छान असे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकताय बघा, ब्रेडवरती सगळ्या बाजूनी इथे छान लावल्या गेलेल्या आहेत आणि असेच आपल्याला ब्रेड आधी इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे तेल छान गरम करून घ्यायचं आहे। इथे मी हा नाश्ता शॅलो फ्राय करून घेणार आहे, डीप फ्राय करून घेणार नाही आहे। तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण कमी तेलाचा वापर करावा यासाठीच इथे मी शॅलो फ्राय ते करून घेणार आहे। कमी तेलामुळे सुद्धा हा नाश्ता छान असा क्रिस्पी तयार होतो। घरातल्या मंडळींना अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड पकोडा खाऊ घातलात ना की पुरा डिमांड करतील की पुन्हा कधी करणार आहेस म्हणून, इतकेही टेस्टी लागतात। 2 मिनिटानंतर आपण बघूया, आता ह्याला पण पलटी करूया बघा। एक बाजू छान अशी तळल्या गेलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता बघा, दुसरीसुद्धा बाजू किती मस्तपैकी अशी तळल्या जाईल। आता वरून मस्त एकदम कलर आलेला आहे आणि आतून छान असे क्रिस्पी हे तयार होतात। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅसवरती आपल्याला छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हे ब्रेड पकोडा तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत छान हा तळला जातो। पटकन ते नरम होत नाही, बराच वेळ छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहतात। तर इथे तुम्ही बघू शकता बघा, मस्तपैकी इथे फ्राय झालेले आहेत, दोन्ही बाजूनीसुद्धा छान असे क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊया आणि आता आपल्याला हे काढून टिश्यू पेपरवरती ठेवायचे आहेत, म्हणजे जर एक्स्ट्राचं जर तेल असेल ना तर ते निघून जाईल आणि खाताना ते तेलकट अजिबात लागणार नाही तुम्हाला। तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पकोडेसुद्धा इथे तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही कधी अशी ब्रेड पकोडा तयार केला होता का? मला नक्की कमेंट करून सांगा। गरमागरम ब्रेड पकोडा आपल्या खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे। तुम्ही याला सॉसबरोबर खाऊ शकता, सॉसबरोबर खूप जास्त टेस्टी लागतो। ब्रेड घरी आहेत आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला काहीतरी मस्त एकदम चटपटीत करायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। खाऊन ना अगदी खुश होऊन जाल, इतकीही भारी लागते। ब्रेड पकोडा आणि कांदा भजी हे दोन्हीचे फ्लेवर यामध्ये लागतात, त्यामुळे ही खायलासुद्धा अगदी भारी लागते। तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।